लहानपणी आई तोंडली किंवा भेंडीची भाजी कापायला बसली की आमचे हे असे उद्योग असायचे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुमच्यापैकी कोण कोण असं करायचं कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार मंडळी, कसे आहात? बऱ्याच भाज्या दिसत आहेत ना. फरशी, तोंडली, बटाटा, गाजर, भोपळा, सुरण, जेवढ्या भाज्या आहेत सगळ्या घेतल्या आहेत आज. आज मी बनवणार आहेत अवियल. बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल. मला ह्यांना आणि सिद्धूला खूप आवडतं. आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा तरी नक्की बनतं हे. आणि हे आहे प्रकाश मिल्सचं 100% खोबऱ्याचं तेल. अवियलची डिटेल रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. नसेल बघितली तर नक्की बघा. आता थोडक्यात सांगते. पॅनमध्ये खोबऱ्याचं तेल घेतलंय, त्यात जिरं, मोहरी, भरपूर असा कढीपत्ता आणि भाज्या कट केलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून टाकल्यात. हळद वरून घातली तरी चालेल किंवा फोडणीत घातली तरी चालेल. मीठ टाक आणि छान मिक्स करून घेतलंय, झाकण ठेवलंय. भाज्या शिजवून घ्यायच्यात आणि नंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, खोबरं, मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे. त्याचं पाणी टाकून वाटून घेतलंय. अवियल बनणार म्हणजे त्यासोबत पुऱ्या या आल्याच, त्यासाठी कणिक मळून ठेवली आहे. थोड्या वेळाने झाकण उघडून मिक्स केलं छान. भाज्या कितपत शिजल्यात बघितल्या. नंतर मिक्सरमध्ये वाटलेलं मिश्रण पॅनमध्ये घातलं. थांबा थांबा थांबा, आत्ताच हलवायचं नाहीये चमच्याने अजिबात. असंच लगेच झाकण ठेवून द्यायचं. छान त्याचा अरोमा भाज्यांना लागतो आणि सुगंध घरामध्ये दरवळतो तो वेगळा. 2-3 मिनिटं झाकण असंच ठेवायचं. नंतर मग झाकण काढून छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जेवढं पाणी हवंय तेवढं पाणी ॲड करायचं. मीठ बरोबर आहे की नाही ते चेक करायचं. तुम्हाला हवं असेल तर वरून तुम्ही परत फोडणी घालू शकता किंवा खोबऱ्याचं तेल नुसतं घालायचं असेल तर नुसतं सुद्धा घालू शकता. मला हे असंच आवडतं, त्यामुळे मी काहीच टाकणार नाही आता. छान उकळी आली की गॅस बंद करायचा आणि दही मोठे 2 चमचे घातलेत ह्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं. आपलं अवियल तयार. आणि असला भारी सुगंध येत होता ना घरामध्ये. आता पटापट पुऱ्या तळून घेऊया. यांना बोलली गरम गरम पुरी तळते, जेवायला बसा. तर बोलले नाही, सोबतच जेवणार तुझ्या. म्हटले ठीक आहे. पटापट पुऱ्या तळून घेतल्या. फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आहेत. सोबत अप्पू पापड आणि टेंडर मँगो लोणचं. तुम्हाला जे दाखवलं होतं ना मागे तेच. म्हणजे फुल साऊथ इंडियन फिलिंग, साऊथ इंडियन फूड सोबत. छान नैवेद्याचं ताट भरलं. तुमच्या तोंडाला पाणी आलं की नाही माहित नाही. ताट बघून माझ्या तोंडाला तर परत पाणी सुटलं. चला आजचा मिनी ब्लॉग एंड करते. जाता जाता मायलेकींचं गाणं आणि हसणं बघून जावा. सीट न मिली, सीट न मिली, रोने लगी. कंडक्टर बोला आजा मेरे पास. तितली बोली हट बदमाश. म्हणजे गोल